श्री स्वामी समर्थ. डोक्यावरती 10 लाखाचं कर्ज असताना मुलांचा खर्च, शाळेचा खर्च, दवाखान्याचा खर्च, त्यासोबतच इतर भरपूर आणखीन खर्च असतात. हे सर्व खर्च भागून महिन्याचे हप्ते भरणं एका 30-35 हजार सॅलरी असणाऱ्या व्यक्तीला पुण्यासारख्या ठिकाणी खूप अवघड होऊन बसतं. त्यात कर्ज जर दिवसेंदिवस जर वाढत जाऊ लागलं तर असा व्यक्ती डिप्रेशनमध्ये येऊन, टेन्शनमध्ये येऊन, ताणतणावामध्ये येऊन आपलं जे जीवन आहे ते संपवून टाकण्याचा विचार करू लागतो. अशा परिस्थितीमध्ये जर स्वामींसारख्या समर्थ सद्गुरूंची साथ जर त्या व्यक्तीला मिळाली तर स्वामी त्यांच्या विस्कटलेल्या जीवनाला कशा पद्धतीने व्यवस्थित करतात, स्वामी त्यांच्या जीवनाचं कसं सोनं करतात, हे आज आपण आपल्या स्वामी अनुभवातून ऐकणार आहोत. असाच एक प्रत्यक्ष स्वामी अनुभव आपल्याला एका स्वामी भक्त दादांनी पाठवलेला आहे. तर आजच्या स्वामी अनुभवाला आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो अनुभव आहे तो अविनाश देशमुख या स्वामी भक्त दादाने आपल्याला पाठवलेला आहे. अत्यंत सुंदर स्वामी अनुभव आहे आणि प्रत्यक्ष आपल्या सर्वांच्या जीवनाशी जुळणारा अनुभव आहे. जवळपास 80% लोक कर्जाच्या समस्येमध्ये अडकलेले असतात. बरोबर. छोटं मोठं कमी ना कर्ज प्रत्येकाच्या जीवनात असतं. तर असाच एक त्यांचा दिव्य स्वामी अनुभव त्याने आज आपल्याला शेअर केलेला आहे. ते राहणारे सांगलीचे आहेत. पुण्याला ते राहतात. एका कंपनीमध्ये गेल्या 30 वर्षापासून जॉबवरती आहेत आणि मधल्या काळामध्ये काहीशा थोड्याशा विपरीत घटना घडत गेल्या. त्यामुळं त्यांचं पारिवारिक जे गणित आहे ते थोडं विस्कटलं आणि त्यामध्ये त्यांना वडिलोपार्जित जी शेती होती थोडीफार, ती शेती सुद्धा त्यांना विकावी लागली आणि त्यानंतर ते पुण्याला सेटल झाले. त्याच ठिकाणी ते राहतात. वडिलांच्या दवाखान्याचा खर्च, आईच्या दवाखान्याचा खर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च, घरचा खर्च, हे सगळं सांभाळत ते कधी कर्जामध्ये अडकत गेले त्यांना समजलं. प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या जीवनात काही ना काही छोट्या मोठ्या अपेक्षा असतात. प्रत्येकाला काही ना काही करायचं असतं. आपल्या मुलाच्या भविष्यासाठी काही ना काही करायचं असतं. अगदी त्याचप्रमाणे त्यांचे हे प्रयत्न होते आणि त्या सर्व गोष्टी त्यांनी आखून आपल्या जीवनाचं, आपल्या मुलांच्या जीवनाचं एक सुंदर प्लॅन त्यांनी बनवला होता आणि त्या पद्धतीनं ते प्रयत्न करत होते. बऱ्याच वर्षापासून चांगल्या पद्धतीनं काम करून सुद्धा त्यांच्या पगारीमध्ये वाढ होत नव्हती. बऱ्याच वेळेला त्यांनी वरती सांगितलेलं होतं की पगारीमध्ये थोडीशी वाढ करा माझी. तर ते हो म्हणायचे प्रत्येक वेळेस आणि लक्ष द्यायचं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये घरचा जो खर्च आहे तो खर्च, मुलांचा जो खर्च आहे, इतर जो खर्च असतो घरातला, परत काही खर्च असे असतात जे आपल्या ध्यानीना मनी असतात. बरोबर. आणि ते अचानक पद्धतीने अशा रीतीने पुढे येतात आपल्या की तो खर्च केल्याशिवाय आपल्याला पर्यायच राहत नाही. त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला लोक आपल्याला सांगत असतात की खर्चावरती नियंत्रण करा म्हणजे पैसा टिकेल. अगदी अशा गोष्टी आहेत, प्रत्येकाने तुम्ही अनुभवल्या सुद्धा असतील आपल्या लाईफमध्ये, की आपण मनातून ठरवून काही रक्कम आपण बाजूला, अगदी कुटुंबातल्या व्यक्तीला सुद्धा, मग ती पत्नी असेल, आपल्या पतीला न समजता काहीतरी थोडीशी रक्कम बाजूला काढून ठेवलेली असते सेव्हिंग करून, किंवा पती सुद्धा असं कधी कधी करतात आणि ते अगदी कोणालाही माहिती न होता रक्कम काढून ठेवलेली असतात कुठल्या तरी कामाला येईल. अगदी ती रक्कम सुद्धा आपल्याला अशी परिस्थिती समोर येते, अशा काही घटना घडतात की त्या परिस्थितीमध्ये ती सेव्हिंग केलेली, गुप्तपणे सेव्हिंग केलेली रक्कम सुद्धा आपल्याला काढून खर्च करावी लागते त्या. आणि हे खर्च जे असतात हे टाळता सुद्धा येत नाही. अशा प्रकारचे खर्च असतात. मग त्यामध्ये काही असू शकतं. खूप लोकांची समस्या असते की घरात पैसा टिकत नाही, घरात पैसा येत नाही. तर यामागे सुद्धा काही ना काही कारण असतात. कितीही प्रयत्न करा तुम्ही, पैसा साठवण्याचा प्रयत्न करा, पैसा टिकून राहील म्हणून प्रयत्न करा, तरी सुद्धा काही ना काही अशा गोष्टी समोर येतात की त्या ठिकाणी तुम्ही कसलंही लॉजिक लावू शकत नाही किंवा काहीही कारण देऊ शकत नाही किंवा काहीच तुम्ही करू शकत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला खर्च करावाच लागतो, कारण ती परिस्थिती तशी असते. आणि अशीच परिस्थिती त्यांच्याही जीवनामध्ये आली आणि खूप मोठा खर्च त्यांना दवाखान्याला करावा लागला. पाठीशी कसलीही प्रॉपर्टी नसताना वडिलांची, त्यांना कर्ज काढून वडिलांचा खर्च करावा लागला आणि तिथून जे कर्जाला सुरुवात झाली, ते मुलांचं शिक्षण वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करता करता ते कधी हळूहळू कर्जामध्ये बुडत गेले त्यांना समजलं. आणि सरते शेवटी 10 लाखाचं कर्ज त्यांच्या डोक्यावरती येऊन ठेपलं. आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांना त्या छोट्याशा पगारीमध्ये आपलं जीवन चालवणं सुद्धा कठीण होऊन बसायला लागलं. महागाई वाढत जायला प्रत्येक गोष्टीची, आणि त्या महागाईच्या काळामध्ये 30,000-35,000 सॅलरीमध्ये घर चालवणं पुण्यासारख्या ठिकाणी ते पण किती कठीण काम.
आणि ते कसं बस चालवत होते. आणि शेवटी ज्या वेळेस दिवसेंदिवस हे कर्ज फेडण्यासाठी ज्या वेळेस त्यांना प्रेशर व्हायला लागलं बँकाकडून किंवा ज्या ज्या ठिकाणातून त्यांनी घेतलेलं होतं कर्ज त्या ठिकाणातून प्रेशर करायला लागले लोक, त्यावेळेस त्यांना असं वाटायला लागलं की आता आपलं जीवन संपवून टाकलं. संपून टाकलेलं बरं. कारण आता ह्या कर्जाच्या आपण ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकत, त्या दलदलीतून आपण बाहेर पडणं अशक्य आहे. बरोबर. आणि त्याने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आणि त्या दिवशी ते कंपनीला निघाले होते, अत्यंत चिंताग्रस्त डिप्रेशनमध्ये होते पूर्ण. ते ज्या गाडीने जात होते त्या गाडीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांचं नाव गजानन दत्ते, ते एक स्वामी भक्त होते. आणि त्यांना असं काहीतरी जाणवलं की आज साहेब खूप डिप्रेशनमध्ये दिसत, खूप तणावात आहेत, टेन्शनमध्ये आहेत, काहीतरी एकदम भयंकर घडलेलं आहे. आणि त्यावेळेस त्याने ज्यावेळेस कंपनीत पोहोचले त्यावेळेस त्यांना थांबवलं 2 मिनिट आणि त्यांना विचारलं की साहेब काय समस्या काय. म्हटलं काय नाही, म्हटलं मी दररोज पाहतो तुम्हाला, पण आज तुमच्या चेहऱ्यावर ते असं काहीतरी दिसत आहे की खूप अतिशय तुम्ही एकदम खचून गेल्यासारखं वाटतं ना. काय समस्या आहे. मी तुमच्या वडिलासारखा आहे, तुम्ही मला सांगू शकता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तात्या काय सांगायचं तुम्हाला, कर्जामध्ये अडकलोय मी, खूप भयंकर आर्थिक समस्यामध्ये अडकलो, घरात खर्चाला पैसे शिल्लक राहील, प्रत्येक महिन्याला हप्ते फेडायचं तर दूर, कर्ज वाढत जायला लागले, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढावं लागतं. आणि आता ऑलरेडी मी 10 लाखाच्या कर्जामध्ये अडकलो आणि याच्यातून आता सुटण्याचा मला काही पर्याय दिसत नाही. काहीच पर्याय शिल्लक नाही. म्हणजे लहान लहान मुलं आहेत, कुठून दुसरा पैसा येण्याचा काहीच मार्ग शिल्लक नाही. गावाकडे जी शेती होती ती पण शेती विकून टाकली आणि आता कोणाचा सुद्धा आधार राहिला नाही मला. त्यामुळं आता मला असं वाटतं की आता जीवन संपवून टाकलेलं बरं आणि ह्या सगळ्या कटकटीतून सुटलेलं बरं. नको वाटायला लागले तुम्ही, कारण काहीच पर्याय राहिलं नाही. आता काय मी किती जरी प्रयत्न केला तर ते 10 लाखाचं कर्ज मी फेडू शकत नाही. 10 लाखाचं कर्ज फेडण्या एवढं पैसा माझ्याकडे येणं शक्य आहे. आणि ज्यांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे ते दारावरती येऊन उभा राहायला, फोन करायला लागले, रोजचं रोज प्रेशर करायला लागलेत मला कर्ज पैशासाठी. त्यावेळेस गजानन त्याने त्यांच्या खांद्यावरती हात टाकला आणि त्यांनी सांगितलं की साहेब एक वेळ माझ्यावरती पण अशी झाली होती, माझ्यावरती पण 3 लाखाचं कर्ज होतं आणि सगळीकडून असंच प्रेशर व्हायला लागलो आणि मी पण सेम ह्याच कंडिशनला येऊन पोहोचलो, ह्याच परिस्थितीला येऊन पोहोचलो होतो. जीव देण्याची, जीवन संपून टाकण्याचा निर्णय मी घेतला होता. आणि त्यावेळेस मला असाच एक अज्ञात व्यक्ती, अनोळखी व्यक्ती मला भेटला आणि त्याने मला थांबवलं आणि अशीच विचारपूस केली आणि न जाणे मला आतून थोडीशी असं उमेद जागी झाली आणि मी सगळ्या गोष्टी त्याच्याशी शेअर केल्या, सांगितलं. आणि त्यांनी मला एक स्वामी सेवा करण्यासाठी सांगितलं. असंही मी स्वामी महाराजांना मानत होतो, स्वामींच्या मठाला जायचो मी अधूनमधून गावाकडे गेल्यानंतर अक्कलकोट. आणि त्यांनी सांगितल्यानंतर परत मला थोडंसं आतून विश्वास वाटला आणि एक आशा जागी झाली माझ्या मनामध्ये की करून पाहायला काही हरकत. आता आपण निघालोच नाही संपवायला, शेवटचा प्रयत्न करून पाहू. बरोबर. आणि पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण समर्पित होऊन शुद्ध मनानं स्वामींची शरण घेतली आणि स्वामींना सगळं माझं दुःख सांगितलं, मी मनातल्या यातना सांगितलं, पीडा सांगितली सगळी. आणि स्वामींना सांगितलं की आता तुम्हाला तारायचं असेल तर तारा, नाही तर मार, तुमच्या हातानं, जे करायचं ते तुम्ही करा. आणि मी आजपासून तुमची ही सेवा सुरू करत आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला या समस्येतून तुम्ही बाहेर काढा. आणि एवढी प्रार्थना करून मी सेवेला सुरुवात केली आणि केवळ 5 वर्षामध्ये 3 लाखाचं कर्ज माझं पूर्णपणे. साहेब तुम्हाला तर 30,000-35,000 पगार असेल, मला तर त्यावेळेस 10,000 पगार होती. 10,000वरती मी काम करायचो, घर खर्च भागवायचं, त्याच्यातून मुलांच्या शाळेचं खर्च सगळं सेम होतं. म्हटलं सगळं कंडिशन सगळी सेम परिस्थिती होती. आणि तरी सुद्धा मला स्वामींनी बरोबर त्यातून बाहेर काढलं. अशा अशा संधी माझ्या पुढे येत गेल्या, अशा अशा पद्धतीनं मार्ग खुलत गेले की मी त्या कर्जातून बाहेर पडलो. आणि आज मी कर्जमुक्त होऊन त्यावेळेसपासून आजपर्यंत मी अत्यंत आनंदानं, सुखानं आपल्या परिवारासोबत, आपल्या फॅमिलीसोबत राहत आहे. जर माझ्यासारख्या एखाद्या सामान्य माणसाची समस्या जर स्वामी सोडवत असतील तर तुमची का सोडवणार नाही. बरोबर.
तर तुम्ही एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत. तर तुमच्या मनामध्ये जर स्वामी प्रती मनापासून जर श्रद्धा जागृत झाली, स्वामींना जर तुम्ही पूर्ण झोकून दिलं, स्वतःला समर्पित करून टाकलं स्वामींची पूर्ण जर शरण घेतली होती, तर स्वामी तुम्हाला नक्की मदत करतील. शुद्ध भावाने जर तुम्ही स्वामींची भक्ती केली तर स्वामी नक्की मदत करतील. माझा ऐका साहेब तुम्ही, आणि फक्त मी जी सेवा केली आहे स्वामींची, तीच सेवा मी तुम्हाला सांगतो, तीच सेवा तुम्ही करा स्वामींची, आणि मला लाभ झाला तर तुम्हालाही होणार. कारण समस्या दोघांची सारखीच, बरोबर. आणि दोघं त्याच सिच्युएशनला जाऊन पोहोचलेलं होतं. तुम्ही सुद्धा त्याच परिस्थितीला येऊन पोहोचलेला, तर करून पाहिलं काय आहे. त्यावेळेस गजानन तात्याचं बोलणं ऐकून त्यांना थोडंसं धीर आलं, आणि संध्याकाळी ज्यावेळेस कामावरून परत ते घरी गेले त्यावेळेस त्यांनी पत्नीला सांगितलं की अशा अशा प्रकारे अशी घटना घडली, आणि माझ्या कंपनीची जी गाडी चालवतं गजानन तात्या म्हणून आहेत, ते स्वामी भक्त आहेत, स्वामींची सेवा करते, आणि त्यांनी मला सांगितलं की असं करा. तर तुला काय वाटतं की असं केल्यानंतर हे होईल का, कर्ज दूर होईल का? स्वामींची सेवा केल्यानंतर कर्ज कसं दूर होईल? त्यावेळेस त्यांचे जे पत्नी होते, त्यांचं घर असंच आध्यात्मिक वातावरण होतं घरामध्ये, चांगल्या कुटुंबातून, आणि लग्नाच्या अगोदर ते आईसोबत 5-6 वेळेला स्वामींच्या मठामध्ये अक्कलकोटला जाऊन आलेलो होतो, आणि आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे श्रद्धा त्यांच्यात होतीच, शुद्ध भाव होतीच. आणि त्यांनी सांगितलं की हो, म्हटलं मी स्वामींची खूप महिमा ऐकलेली आहे मी, आणि बऱ्याच लोकांचे अनुभव पण मी ऐकलेले आहेत, आणि असं पण मी ऐकलेलं आहे की जे शुद्ध मनानं शुद्ध अंतःकरणापासून स्वामींची सेवा करतात, स्वामींना शरण घेतात स्वामींची, स्वामी त्यांना निश्चित तारतात, स्वामी त्यांना कुठल्याही समस्येतून, कसलीही समस्या त्यातून बाहेर करतात स्वामी. आणि आता ही गोष्ट जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली असेल ह्या परिस्थितीमध्ये, तर कदाचित ही स्वामींची इच्छा असेल, आणि स्वामींच्या इच्छेनेच ती गोष्ट तुम्हाला येऊन पोहोचलेली आहे. तर ही स्वामींची आज्ञा समजून आपण करायला सुरुवात करू. आणि त्यावेळेस ते त्यांच्या पत्नीचं बोलणं ऐकताना त्यांना क्षणभर असं वाटलं की आपल्या पत्नीच्या मुखातून सुद्धा स्वामीच बोलत आहे, आणि दोघांनी त्या दिवशी निर्णय घेतला की आपण सेवा सुरू. पत्नीने सुद्धा सांगितलं की तुमच्याबरोबर मी सुद्धा सेवा सुरू करणार, आणि दोघांनी संकल्प केला. आणि ज्या पद्धतीने गजानन तात्या करत होते साधना, त्या पद्धतीने त्यांनी 21 माळा करण्याचा नियम घेतला, आणि त्यासोबत त्यांनी दुसरा एक नियम घेतला की दररोज स्वामींची आरती करायची संडे. आणि त्यांच्या पत्नीने पण त्यांच्याबरोबर दोन्ही नियम घेतले, आणि त्यासोबत त्यांनी हा नियम घेतला की जोपर्यंत कर्ज पूर्णपणे दूर होत नाही तोपर्यंत मी स्वामींचा दररोज अभिषेक करेन. आणि असा संकल्प करून त्यांनी स्वामींची एक छोटीशी मूर्ती आणून घरामध्ये त्याची स्थापना केली, आणि सेवेला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट, एक आठवडा झाला नव्हता त्यांना स्वामी सेवा सुरू करून, तर एक अत्यंत आनंदाची घटना त्यांच्या जीवनामध्ये घडली. त्यांच्या पतींचं जे इन्क्रीमेंट होत नव्हतं, पगारवाढ होत नव्हतं, ते इन्क्रीमेंट झालं त्यांचं एका आठवड्यामध्येच. आणि एक अत्यंत आनंदाची गोष्ट आली की त्यांची 35 वरती असलेली पगार 40-45 वरती जाऊन पोहोचत. आणि त्यांनी घरात येऊन पत्नीला सांगितलं की खरोखर स्वामींनी कृपा केली आपल्यावर. मला आतून थोडंसं असं वाटत होतं की होणार का नाही होणार, पण मी स्वामींना दररोज प्रार्थना करत होतो की मला माहिती नाही काय, पण तुम्ही समर्थ आहात, सद्गुरू आहात, संत आहात, साक्षात परब्रह्म परमात्मा आहात, तुमच्या सत्तेने सर्व चाललेलं आहे, तर माझ्या जीवनामध्ये छोटे मोठे बदल करणं तुम्हाला काय खूप मोठं कठीण काम नाही, तुम्ही करू शकता. अशी स्वामींना मी प्रार्थना करायचो दररोज, आणि मला विश्वास होता की काहीतरी होईल, आणि त्याचा प्रत्यक्ष मला परिणाम भेटलाच. आणि ती घटना घडल्यानंतर त्यांचा विश्वास इतका बळावला, स्वामीवरचा इतका विश्वास त्यांचा वाढला, आणि त्या दिवसापासून त्यांनी एकदम झपाटून साधनेला सुरुवात केली, सेवेला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे सेवा करत करत दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी त्यांच्या कंपनीमध्ये त्यांच्यासोबतच एक नवीन व्यक्ती कामावरती जॉईन झाली. आणि म्हणतात ना, ते एकाच प्रकारचे विचार असणारे समविचारी जे लोक असतात, किंवा एकाच चेतनेचे जे लोक असतात, ते एकमेकांना कनेक्ट होत असतात. बरोबर, ते तरंग कुठं ना कुठे येऊन मिळत असतात. तर अगदी त्या पद्धतीनं दोघांचे विचार सारखे, स्वभाव सारखा, आणि त्या ह्याच्यानं दोघांचे तरंग सुद्धा जुळून आले आतमध्ये. आणि 4-5 दिवसामध्ये दोघांची चांगली मैत्री झाली. आणि एका दिवशी दोघांमध्ये चर्चा सुरू होती, आणि त्यावेळेस त्यांनी विचारलं की काय करतो तुम्ही, काय
तर त्यांनी सांगितलं की असं असं सगळं चालू आहे आणि त्यांच्या जीवनातल्या जे काही समस्या आहेत त्या पण त्यांनी बोलता बोलता सहज त्यांना सांगितलं. आणि त्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्यांनी विचारलं की वहिनी काय करतात मग. हम्म. ते म्हटले काय नाही, म्हणले घरकाम करते, मुलाकडे लक्ष देते, मुलांचा अभ्यास शिक्षण वगैरे लक्ष देते. हम्म. मग त्यांनी विचारलं की वहिनींचं शिक्षण किती झालेलं. ते म्हणाले की BSc पर्यंत झालेलं आहे वहिनींचं शिक्षण, पण बाहेर वातावरण व्यवस्थित नसल्यानं तिचा स्वभाव थोडा वेगळा आहे, विचार थोडे वेगळे आहेत, त्यामुळे ती जॉबला वगैरे कुठं बाहेर जायला नको म्हणते, त्यामुळं मी एकटंच करतो म्हणजे. आणि त्यावेळेस त्यांच्या मित्राने त्यांना सांगितलं की हरकत नाही म्हणले, घरात बसून सुद्धा ते खूप काही करू शकतात. आणि त्यांच्या मित्राने अगोदरच्या त्यांच्या कंपनीमध्ये संपर्क करून त्या ठिकाणी त्यांच्या ज्या ओळखी होत्या त्या ओळखीवरती त्यांनी त्या कंपनीचं फ्रीलान्सिंगचं काम त्यांना मिळवून दिलं. आणि त्यासोबतच आणखीन त्यांचे 2 मित्र होते, त्या मित्राने त्यांनी संपर्क करून त्यांची 1-2 कामं त्यांनी ताईंना मिळवून दिली. आणि अशा प्रकारे ताईंच्या कामाला सुरुवात झाली. एक छोटासा 20,000चा सेटअप त्यांनी घरामध्ये कॅम्प्युटरचा आणून लावला आणि त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली. अक्षरशः पुढच्या 1 आठवड्यामध्ये ताईंनी 10,000 रुपये फ्रीलान्सिंगमधून कमवले घरात बसून. आणि त्यावेळेस ताईंना भयंकर कॉन्फिडन्स आला की मी घरात बसून जर अशा पद्धतीने जर कमाई करू शकत असेल तर मी हे कर्ज नील करण्यासाठी, हे कर्ज पूर्णपणे फेडण्यासाठी मी माझ्या पतीला चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. आणि ताईंनी मनावरच घेतली गोष्ट. आणि दुसऱ्या महिन्यापासून त्यांनी ठरवलं स्वतःशी, मी जर चांगल्या क्वालिटीने जर काम केलं, चांगल्या पद्धतीने जर मी याच्यामध्ये आणखीन क्वालिटी जर दिली मी, तर आणखीन मला कामं मिळू शकतात आणि चांगल्या प्रकारे मी कमाई करू शकतो. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये अक्षरशः ताईंनी 50,000 रुपये कमाई केली. म्हणजे त्यांच्या पतीपेक्षा सुद्धा जास्त कमाई त्यांनी केली. आणि दुसऱ्याच महिन्यात ताईंनी निर्णय घेतला की आता मी घरात बसून आणखीन काहीतरी दुसरं उद्योग व्यवसाय करण्याचा विचार करत आहे. त्यांचे पती त्यांना म्हणाले की हे कामच खूप तुला लोड व्हायला लागलेलं आहे, त्याबरोबर तुला मुलाकडे लक्ष द्यायचंय, घराकडे लक्ष द्यायचंय, घरातली सगळी कामं करायची आणि हे परत कुठं ओझं वाढवून घेणार. त्यावेळेस ती म्हणलं की नाही, म्हणून जर कर्जाच्या समस्येमुळे माझ्या पतीला जर जीव द्यावा लागत असेल तर मी माझा रात्रदिवस एक करून कष्ट करायला तयार आहे, काही वाटेल ते करायला तयार आहे, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या परिवारासाठी मी वाटेल ते काय. आणि त्याने निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन ताईंनी दुसऱ्याच महिन्यामध्ये थोडीशी इन्व्हेस्ट करून एक त्यांच्याच रूमच्या शेजारी ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणापासून थोड्याशा अंतरावरती एक गाळा होता, तो गाळा त्यांनी भाड्याने घेतला आणि त्या ठिकाणी लेडीज शॉपीला त्यांनी सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी त्यांनी लेडीजना जेवढ्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केल्या. त्यासोबतच त्याने एक छोटीशी शिलाई मशीन त्या ठिकाणी त्यांनी खरेदी केली, ठेवली त्या ठिकाणी, कारण ते माहेरी त्यांच्या असताना ते कपडे शिवायला, लेडीज कपडे शिवायला शिकलेले होते. आणि ते सगळे कामं त्यांनी सोबत करायला सुरुवात केली त्या ठिकाणी. आणि हे सगळं करत असताना सेवेमध्ये कुठेही खंड पडू दिले नाहीत. आणि अक्षरशः ताईंनी 3ऱ्या महिन्यामध्ये दोन्ही व्यवसायामधून मिळून फ्रीलान्सिंगचं काम आणि व्यवसाय त्यांचा असं मिळून 1.5 लाख रुपये उभे केले. आणि त्यावेळेस मग त्यांच्या पतींना आतून 100% विश्वास वाटायला लागला की स्वामी आता आपल्याला या समस्येमधून बाहेर काढणार. आणि त्यांना आतून असं भरून आल्यासारखं व्हायला लागलं, भाव भरून यायला लागले त्यांचे की स्वामी कशा पद्धतीनं आपल्याला तारून नेत आहेत, कशा पद्धतीने आपल्याला हे करतात. केवळ 3 महिने झाला आपण साधना करतोय आणि स्वामीने आपला मार्ग मोकळा केला. आणि त्यावेळेस ते पूर्ण समर्पित होऊन अत्यंत श्रद्धेनं त्यांच्या साधनेला सुरुवात केली. सकाळी करायची साधना, 21 माळ सकाळी करायची, त्यांनी संध्याकाळी पण तो नियम घेतला आणि संध्याकाळी पण ते करायला लागले. अशा पद्धतीनं काम करत करत प्रत्येक महिन्याला चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट व्हायला लागलं त्यांचं. आणि त्यातून मग ते कर्जाचे हप्ते सगळे नील करत करत आणि त्यातून ते कर्जाची जी मुद्दल होती ती मुद्दल आणि कर्जाचे जे व्याज होतं ते पूर्णपणे ते नील करत करत केवळ 8 महिन्यामध्ये 10 लाखाचं जे कर्ज होतं ते पूर्णपणे त्याने नील करून टाकलं. आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी ताईंनी जे महिला बचत गटातून थोडीशी रक्कम घेतलेली होती, 1.5 लाखाची, ते पण पुढच्या एक 1.5 महिन्यामध्ये त्याने पूर्ण क्लिअर करून टाकलं. आणि अशा प्रकारे ते कर्जातून पूर्णपणे बाहेर पडले. आणि त्यानंतर मग ताईंचं जे खूप म्हणजे हे वडाताण होत होती ते पाहिल्यानंतर दादांना असं वाटायला लागलं की आता कुठलं तरी एक काम थांबवणं गरजेचं आहे, हे कंटिन्यू असं करू शकत नाही आपण. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कुठलं तरी एक काम कर आणि बाकी घरातलं जे काय काम आहे आणि मुलांचं शिक्षण जे आहे जेवढे केलंच ते बस. आणि त्यावेळेस मग ताईंनी निर्णय घेतला आणि त्यांची एक छोटीशी बहीण गावाकडे राहत होती, त्यांची पण परिस्थिती अशीच नाजूक होती, ते पण असेच हे होते. मग त्यांना इकडे पुण्याकडे बोलवून घेतलं पती पत्नी दोघा. आणि बोलवून घेतल्यानंतर मग शॉपचा जो काही हिशोब होता तो पूर्ण हिशोब केला आणि जे काही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झालेली होती यांची ते पूर्ण त्यांना सांगितले आणि हळूहळू तुम्ही आम्हाला ती परत करा म्हणून सांगितलं. आणि तो पूर्ण शॉप जो आहे कपड्याचा व्यवसायाचा जो शॉप आहे तो शॉप त्यांच्या हातामध्ये देऊन टाकलेला. तर ज्यावेळेस आपण स्वामींची
खरोखर अंतकरणापासून शरण घेतो, शुद्ध मनाने शुद्ध भावाने आपण स्वामींना शरण जातो, त्यावेळेस स्वामींची कृपा, सद्गुरूंची कृपा अशा प्रकारे आपल्यावरती बरसत असते की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. बरोबर. काय मार्ग निघतील, काय होणार आहे, काय अचानक अशा गोष्टी समोर येतात, असे मार्ग खुलायला लागतात की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही की हे सुद्धा आपल्या आयुष्यात असं घडू शकतं. तर अशा गोष्टी आपल्या समोर येतात आणि आपली समस्या जी आपल्याला एकदम पर्वतासारखी वाटत असते ती समस्या एकदम छोटी होऊन जाते त्या ठिकाणी. सहजपणे हे होऊन जात. पर्वत को राई कर दे, राई को पर्वत, अशा प्रकारे जे सांगितलेलं आहे ती क्षमता सद्गुरूमध्ये असते. आणि स्वामींनी त्यांच्या जीवनातली ही जी सगळ्यात मोठी समस्या होती ती समस्या दूर करून टाकली आणि त्यांना कर्जातून मुक्त करून समृद्ध बनवलं. तर हा एक केवळ स्वामी अनुभव नाही, तर हा एक आपल्या जीवनासाठी धडा आहे असं मला वाटतं. कारण जर त्यांनी त्यांच्या पत्नीच्या क्षमता ओळखल्या नसत्या, योग्यता ओळखल्या नसत्या आणि पत्नीला त्या पद्धतीने स्वातंत्र्य जर दिलं नसते तर हे सगळं शक्य झालं नसतं. बरोबर. आणि अगोदर झालेलं नव्हतंही. ज्यावेळेस त्यांना एक दृष्टिकोन त्यांच्या मित्राने दिला आणि त्यावेळेस त्यांनी त्याच्यावरती विचार करून आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस त्यांनी पत्नीच्या योग्यता, क्षमता पाहिल्या, संभावना पाहिल्या, तिच्यात जे टॅलेंट देवाने भरलेलं आहे ते पाहिलं त्यांनी, त्यावेळेस त्याच पत्नीकडून त्यांच्या जीवनातली सर्व समस्या पूर्णपणे दूर झाली आणि त्यांची पत्नी आज त्यांचं जे जीवन आहे ते जीवन तसं बनण्यासाठी ती कारणीभूत आहे. बरोबर. आज ते ज्या क्वालिटीचं जीवन जगत आहेत, ज्या पद्धतीचं जीवन जगत आहे, ज्या दर्जाचं जीवन जगत आहे, त्याला त्यांची पत्नी कारणीभूत. तर या अनुभवातून खूप मोठा संदेश आपण घेऊ शकतो, खूप मोठा धडा आपल्यासाठी भेटतो. तो म्हणजे स्त्रीला जे भगवंतांनी पाठवलेलं आहे ते पुरुषाप्रमाणे सर्व योग्यता, क्षमता देऊन पाठवलेलं आहे. सर्व संभावना तिच्यामध्ये भरलेल्या आहेत, सर्व क्षमता तिच्यामध्ये भरलेल्या आहेत, तिला सुद्धा कौशल्य देऊन पाठवलेलं आहे, तिच्यामध्ये सुद्धा काहीतरी विशेषता देऊन पाठवलेलं आहे भगवंतांनी. आणि अशी एखादी क्षमता असलेली, योग्यता असलेली स्त्री आपल्या जीवनात आल्यानंतर जर आपण तिला एखाद्या काही कामापुरतं लिमिटेड करून टाकत असू आणि तिच्यावरती लिमिटेशन टाकून तिला जर आपण दडपून टाकत असू, तिला जर दाबून टाकत असू, आपण मर्यादित करून टाकत असू आपण जर तिचं जीवन, तर ती स्त्री सक्षम होऊन आपल्या पाठीशी कधीही उभं राहू शकत नाही. अर्धांगिनी म्हणतो आपण, पण ती अर्धांगिनी कधीच बनू शकत नाही. आपण अर्धांगिनी बनवण्यासाठी तिला त्या पद्धतीनं मार्ग प्रशस्त करून देणं गरजेचं आहे, तिला त्या पद्धतीनं स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे, तिला त्या पद्धतीनं पुढे येऊ देणं गरजेचं आहे. भगवंत ज्या स्त्रीला आपली पत्नी म्हणून पाठवत आहेत त्या पत्नीमध्ये त्यांनी काहीतरी क्षमता, योग्यता भरलेल्या आहेत ज्या आपल्या जीवनासाठी सहाय्यक ठरणार आहेत. जर आपण त्या स्त्रीला दडपून टाकलं, तिला जर लिमिटेशन टाकून दिले, सगळे तिला जर मर्यादित करून टाकलं, तर त्या स्त्रीमध्ये जे क्षमता आहेत, योग्यता आहेत, तिच्यात जे कौशल्य आहे, तिच्यात जे कलागुण आहेत ते बाहेर निघणार नाहीत. आणि त्या सर्व गोष्टींचा उपयोग आपल्या जीवनाला, आपल्या संसाराला सुंदर होण्यासाठी जो होत असतो तो होत नाही. आणि ती स्त्री केवळ एक अपंग झाल्याप्रमाणे घरात खाऊन पिऊन थोडेसे काय छोटे मोठे कामं आहेत ते करून पडून राहते त्या ठिकाणी. तर असं न होऊ देता ज्याप्रमाणे पुरुष आहे त्याप्रमाणे स्त्रीला सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे. ती पण एक आत्मा आहे, ती पण एक चेतना आहे, तिला पण भावना आहेत, तिला पण स्वतंत्र बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीमध्ये काहीतरी विशेषता परमात्म्याने दिलेली आहे. तर त्याला कुठेतरी पुढे येऊ देणं गरजेचं आहे. आणि असं एखादा समाजातला पुरुष जर आपल्या स्त्रीला, आपल्या बहिणीला सक्षम करू पाहत असेल, तिला जर त्या पद्धतीनं विकसित करू पाहत असेल, त्या पद्धतीने तिला पुढे आणू पाहत असेल, त्या पद्धतीने तिला आत्मनिर्भर करू पाहत असेल, तर संकुचित वृत्तीचा जो समाज आहे तो समाज त्या पुरुषाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागतो. तर हे समाजाची जी कुंठित बुद्धी आहे, ही जी एकदम संकुचित मनोवृत्ती आहे, त्याच्यातून कुठेतरी बाहेर पडणं गरजेचं आहे. आज भारत जर विश्वगुरु बनत असेल तर आपल्या बुद्धीमध्ये थोडा बदल होणं गरजेचं आहे. आणि आपल्या संसारासाठी तर आपल्या स्त्रीला आपण सक्षम बनवणं गरजेचं आहे. आपल्या संसारासाठी, आपल्या जीवनासाठी तर आपण आपल्या स्त्रीला थोडंसं स्वातंत्र्य देऊन तिच्या कलागुणांना बाहेर येऊ देण्यासाठी जागा देणं गरजेचं आहे. तर अविनाश दादांच्या या दिव्य स्वामी अनुभवातून एक चांगला संदेश सुद्धा आपल्याला भेटतो. आणि स्वामी महाराज आपल्या पाठीशी कसे उभे राहतात आणि कशा रीतीनं आपल्याला भयंकर समस्यामधून सुद्धा अलगदपणे बाहेर काढतात आणि आपल्या जीवनाला सुंदर बनवतात, हे आज आपण आपल्या या स्वामी अनुभवातून पाहिलेलं आहे. तर ज्या सज्जनांच्या जीवनामध्ये अशी समस्या असेल कर्जाची, ते सुद्धा स्वामी भक्त अशा पद्धतीने नियम घेऊन, नियमबद्ध पद्धतीने साधना करून आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवू शकतात, स्वामींची कृपा प्राप्त करू शकतात आणि कितीही भयंकर समस्या असेल तर त्याच्यातून बाहेर पडू शकतात. एवढं मी सांगू इच्छितो. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ.